It's going to be extremely short. काय की सगळ्या दिवसभर वेगवेगळं खूप काय काय ऐकलेलं असतं, त्यातलं बरंचसं माहिती असतं, ते परत ऐकायला लागतं. बरंचसं असतं ते येतं इकडून जातं तिकडून, तसं नको. लेट्स काइंड ऑफ मेक इट लिटिल मोर प्रॅक्टिकल. लेट मी गिव्ह यू सम इन्साइट्स की टेक्नॉलॉजी आज कुठल्या कुठे चालली आहे हे आपण रोज वाचतो. यू सी सो मेनी डेव्हलपमेंट्स हॅपनिंग एव्हरी सिंगल डे. सध्या तर AI म्हटलं की आपल्याकडे लहानपणापासूनच AI आपण हाक मारतच होतो. आता त्यांनी नवीन काढले AI. महाराष्ट्रात खूप आधीपासून खूप दशकांपासून चालू आहे. अजेंडा काय आजचा की व्हॉट आय वॉन्ट टू डू इज काइंड ऑफ एक ओव्हरव्ह्यू आपण जो घेतोय ना की टेक्नॉलॉजी मार्केट काय आहे सध्या. ओके, हाय कॉस्ट आहे. आता इट इज व्हेरी इझी फॉर मी टू कम एन स्टेज अँड टेल यू की आता हे पण सगळ्यांनी स्पीकर्सनी सांगितलं हार्ट रेट मॉनिटर अँड एव्हरीथिंग, तुम्ही चेस्ट बेल्ट वापरा किंवा हे वापरा. बट द थिंग इज इट इज एक्सपेन्सिव्ह. ओके, सो लेट मी जस्ट टेल यू what are the solutions that can kind of come up along. Is it bad? नाही, हार्ट रेट मॉनिटरिंग असेल किंवा कुठलंही सेन्सर बेस्ड असेल टेक्नॉलॉजीज, इट इज ॲब्सोल्युटली गुड टू यूज. बट आपल्या परिस्थितीमध्ये आपल्याला माहिती आहे की देर आर सर्टन कन्स्ट्रेंट्स दॅट वी काइंड ऑफ वी हॅव. फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स हा खूप मोठा भाग आहे. नॉट ओनली वी हॅव प्रॉब्लेम्स बिकॉज ऑफ दोज 6 medals that you see at Olympics, but the problems are very, very grave, and it is not very simple to kind of come up with a solution where we can win multiple medals at Olympics. Sports technology timeline, I'll just brief through where we started and where we are now. What are the technologies? Most of the speakers earlier have covered a lot of points, but मी थोडं बेसिक काही गोष्टी आहेत की ज्या त्यांनी कव्हर केलेल्या नाहीये, पण तुम्हाला तो आवाका समजण्यासाठी मी फक्त जरा टच बेस करणार आहे. व्हॉट इज द टेक अवे मेसेज टुडे दॅट आय वॉन्ट टू काइंड ऑफ शेअर. दॅट इज समथिंग विच इज व्हेरी इंटरेस्टिंग आणि ते प्रत्येकाने आज तुम्हाला ते ऑलरेडी मिळालेलंच आहे. ते फक्त कसं वापरायचं हे मी आज सांगणार आहे. अँड व्हॉट डज इट चेंज, हा स्पेक्ट्रम जो आहे तो, त्याच्यावर आपण क्विकली बोलू. आणि खरं सांगतो, आय एम नॉट गोइंग टू एक्सटेंड इट to an hour. I'm going to finish off as soon as possible because it is not about the time. मी 2 दिवस बोलू शकतो ह्याच टॉपिकवर कंटिन्युअस, पण मला माहिती आहे की मला आज तुम्हाला काय सांगायचं आहे. व्हॉट इज इट दॅट यू शुड टेक अवे, नॉट ओनली फॉर युअर बेनिफिट बट somebody who you're going to train, somebody who you're going to make them perform better, किंवा इंजुरी प्रिव्हेन्शन पासनं कसं तुम्ही हे करू शकता. अशा अनेक गोष्टींचा फायदे जे काय आहेत ना, त्याच्यामधला हा एक क्रिटिकल एलिमेंट आहे असं मला वाटतं. अँड लेट्स बिगिन द जर्नी टुडे. सो काय ना की ओव्हरव्ह्यू म्हटलं की आपल्याला आता माहिती आहे की राईट फ्रॉम ॲथलीट मॉनिटरिंग सिस्टीम्स. आता मला माहिती नाही कोणी वापरलंय का ॲथलीट मॉनिटरिंग सिस्टीम. एनीबडी? देयर इज जस्ट वन हँड अँड आय नो हिम, सो नॉट अ फॅमिलियर फेसेस दो, बट गुड. सो athlete monitoring system is something where every athlete, टीम असू देत, इंडिव्हिज्युअल ॲथलीट असू दे, त्याचं सगळं पॅरामीटर्स मॉनिटर होतात ऑन अ व्हेरी डेली बेसिस. आणि त्याची इन्फॉर्मेशन खूप जास्ती असते आणि त्याच्यातनं आउटपुट पण खूप चांगला असतो. तर तो आत्ता त्याच्यामध्ये AI पॉवर यायला लागली आहे परत. सो एव्हरीथिंग इज गेटिंग इव्हॉल्व्ड एव्हरी अदर डे. आणि हा जो आहे की सॉफ्टवेअर बेस्ड, मोबाईल बेस्ड कॉम्बिनेशन असतं आता, की काही वेब बेस्ड ॲप्लिकेशन्स असतात, काही ॲप बेस्ड ॲप्लिकेशन्स असतात, काही कॉम्बिनेशन असतात. असं सगळं याच्यामध्ये आता हे फक्त एक्झाम्पल आहे. MS म्हणजे जगातली वन ऑफ द मेजर मोठी कंपनी आहे ॲथलीट मॉनिटरिंग सिस्टीम नावाची. ते त्यांचं हे सॉफ्टवेअर आहे. एक्सपेन्सिव्ह आहे ऑफकोर्स, पण आणि आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट टू टॉक टू द फाउंडर ऑफ दिस कंपनी yesterday, who is a Canadian guy, was a French guy actually, but stays in Canada. आणि काल त्यांच्याबरोबर माझी खूप छान चर्चा झाली आहे, गिव्हिंग इनपुट्स अबाउट हाऊ वी नीड टू काइंड ऑफ डेव्हलप सम मोर एलिमेंट्स इन टू इट. तर अशा गोष्टी म्हटलं तसं तुम्हाला की रोज काही ना काही चालू आहे ह्या फील्डमध्ये. आपण मागे आहोत का? 100%.
बट आपल्याला माहिती नको आहे का, तर नक्की हवी आहे. का माहिती हवी आहे? कारण आपल्याला आज आपण कोणाला तरी ट्रेन करणार आहे, आपण स्वतः ट्रेनिंग घेणार आहोत, आणि देर आर एलिमेंट्स दॅट आर इम्पॉर्टंट फॉर यू टू नॉट लुक ॲट इट ॲज ओनली probably a money churning kind of an activity, but it should be very, very professional. Predicted growth काय मी म्हटलं ना, पैसे जर तुम्ही बघायला गेलं तर जगात आता काय चाललंय की देर आर ample amount of data that is generated, आणि within 6 years 95% ग्रोथ झालेली आहे मागच्या ह्या टेक्नॉलॉजी इन स्पोर्ट्समध्ये. आपल्याकडे वी आर स्टील लॅगिंग बिहाइंड 100%. There are few people who are working on it. There are some institutes who can afford a lot of things, right from bigger hospitals to educational institutes to government organizations where they have good setups. कशासाठी लागतात हे सेटअप्स आपल्याला? तर टू गॅदर इन्फॉर्मेशन अँड टू प्रोव्हाइड सोल्युशन्स, या दोन्ही गोष्टींसाठी. आणि त्याची कॉस्ट जी असते त्याच्या वापरायसाठी जे आपल्याला एक मॅनपॉवर आणि एक्सपर्टीज लागतं, जे इतके दिवस आपण फक्त बाहेरनं घेत होतो, ते आता आपल्याकडे होमग्रोन व्हायला लागले, विच इज अ व्हेरी गुड थिंग, अँड दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट शुड हॅपन गोईंग फॉरवर्ड. आता हिस्ट्री जर बघितली टेक्नॉलॉजीची ना, तर राईट फ्रॉम काय वापरत होते पूर्वी आणि आत्ता काय आलंय. आता काही तुम्हाला फक्त व्हेरिएबल्स अँड यू जस्ट गॉट टू नो अबाउट हार्ट रेट मॉनिटर्स अँड समथिंग इन द प्रॉब्ली क्लोदिंग आणि हे, पण अनबिलिव्हेबल गोष्टी चाललेल्या आहेत. आता फुटबॉलचा वर्ल्ड कप झाला लास्ट इयर. प्रत्येक फुटबॉलमध्ये एक दे वॉज अ चिप दे हॅड पुट इन. त्याची राईट फ्रॉम ट्रॅजेक्टरी टू एव्हरीथिंग डेटा वॉज कॅप्चर्ड फ्रॉम दॅट फुटबॉल. And now they are basically analyzing it, and similar thing with racket. Most of the people must have read about it, that many players who are obviously top line racket sports players, tennis specifically, they have a chip embedded into their rackets, and lot of information is generated from their training as well as from the matches. And you have to understand की इतकं सोपं नाही आहे. म्हणजे I'll give you 2 examples, okay? एक टीम आहे, आता माझं थोडासा एक्सपिरियन्स नॅशनल इंटरनॅशनल टीम्स बरोबर पण असल्यामुळे, एक एक्सपोजर असल्यामुळे मला शिकायला मिळत असतं आणि ते मला शेअर करायला आवडतं. ओके, सो वन एक्झाम्पल वॉज राफेल नदाल. तुम्ही ऐकलेलंच आहे नाव टेनिसमधलं. तर त्याचं ना, ही वॉज प्रॉबब्ली द ओनली टॉप प्लेयर इन द फर्स्ट प्रॉब्ली फॉर टॉप 5 हू स्टार्टेड प्लेइंग विथ हिज रिस्ट वॉच. ओके, आता रिस्ट वॉचनी तो खेळायला लागला. तर पूर्वी कसं असायचं किंवा इव्हन अजूनही कसं होतं की इफ यू ऑब्झर्व द प्रॉपर तुम्ही गेम जर फॉलो केला टेनिस, तर तुमच्या लक्षात येतं की मॅच संपल्यानंतर जो जिंकतो ना, तो त्याच्या किटकडे जातो, टी शर्ट वगैरे बदलत असेल, पण तो त्याच्यात त्या किटमधनं घड्याळ काढतो आणि मग घालतो. बिकॉज स्पॉन्सर्ड असतात, त्यांच्याकडे नियम असतात स्पॉन्सरशिपचे की तुम्हाला ट्रॉफी घेताना ते घड्याळ दिसलं पाहिजे, अशा गोष्टी असतात, म्हणून त्यांना ते घालायला लागतं. राफेल नदालचं घड्याळ हे त्याला त्या मॅन्युफॅक्चररने सांगितलं की तुला खेळताना घालायचं. आता कुठल्या लेवलला हे लोक काम करतात आय विल टेल यू. त्याच्या टी शर्टचं वजन, त्याच्या शॉर्ट्सचं वजन, त्याच्या शूज, त्याच्या लेसचं, हे सगळं मॉनिटर्ड असतं. तर अशा वेळेला जेव्हा आपण म्हणतो की अरे हे, मग त्याला ऑब्व्हियसली त्याच्या टीमला दे हॅव टू अंडरस्टँड की घड्याळ कसं घालणार. रॅकेटचे तुम्ही जर टेनिस कोणी खेळतं का इथे? सो यू नो की प्रत्येक रॅकेटला तिथे आतमध्ये त्याचं वजन लिहिलेलं असतं, त्याच्या स्ट्रिंग टेन्शन्स असतात, त्या स्ट्रिंग टेन्शनचा एक पॅरामीटर्स ठरलेले असतात. तुमच्या खेळाप्रमाणे तुम्हाला ते स्ट्रिंग टेन्शन्स अटॅच करायला, तुम्हाला तसं ॲडजस्ट करायला लागतं. तसंच तुम्ही जसं कम्फर्टेबली कुठल्या मॅच बरोबर, कुठल्या ऑपोनंट बरोबर खेळता, किती वेळा ते का रॅकेट बदलत असतील, आपण कधी विचारच करत नाही की ते मध्येच कधीतरी रॅकेट बदलतात खेळाच्या मध्येच. का ते 5-7-10 रॅकेट्स घेऊन जातात टेनिस खेळायला? त्याला प्रत्येकाला सायन्स आहे. सो तिथे काही ते काही शो ऑफ नसतो की आम्हाला आता वाटलं, मला जरा खराब झाल्यासारखं वाटलं जरा ते काही म्हणून बदलतात, तसं नाही आहे. बॉल्स चेंज होतात, नवीन बॉल्स जेव्हा 9 गेम्स नंतर चेंज होतात तेव्हा परत त्यांचे स्ट्रिंग टेन्शन बदलायला लागतं. स्कोर्सवर त्यांचं ठरतं की कुठला, आपण जर खाली जात असो, आपल्याला गेमची टॅक्टिक्स बदलायची असतील तर वेगळ्या स्ट्रिंग टेन्शनचं रॅकेट आपल्याला बदलायला लागणार आहे. म्हणून त्यांनी ते सिक्वेन्शियली अरेंज केलेलं असतं. वर्ल्ड नंबर 1 होणं हे साधं काम नाहीये. याच्या मागे एक 25 वर्षाचा तरी प्रवास आधी सुरू झालेला असतो त्यांचा. सो वी हॅव टू अंडरस्टँड की त्याची ग्रॅव्हिटी किती आहे.
सेन्सर्स आहेत, वॉचेस आहेत म्हणून चॅम्पियन झालं असतं तर आपल्याकडचे सगळे श्रीमंतचे लोक आतापर्यंत वर्ल्ड नंबर होऊन गेले असते. पण तसं नाही होत. देर आर सो मेनी फॅक्टर्स. आज खूप प्रोफेशनल्स आपल्या इथे बसलेले आहेत अँड दे अंडरस्टँड की किती डेप्थनी त्यांना काम करायला लागतं विथ एनी ॲथलीट ऑर अ टीम टू कीप देम सम सॉर्ट ऑफ अ बेनिफिट. आज एखाद्या स्विमरला असेल, एखाद्या स्प्रिंटरला असेल, टू जस्ट कट डाऊन ऑन सर्टन मायक्रो सेकंड्स त्यांना किती कष्ट घ्यायला लागतात त्या प्लेयरला सुद्धा, त्याच्या कोचला सुद्धा आणि सपोर्ट स्टाफला सुद्धा. याची कल्पना आपण करवत नाही. बाहेरच्या देशात तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा कळेल. तर हिस्ट्रीवरनं आपण बघत आलो की राईट फ्रॉम विम्बल्डनचं जेव्हा त्यांनी ते सुरू केलं होतं हे करायला टू नो स्टार्ट ॲड्रेसिंग द सर्व स्पीड आणि ह्या सगळ्या गोष्टीपर्यंत आत्ता ह्या फिफाच्या वर्ल्ड कपपर्यंत मी म्हटलं तसं की हा प्रवास आहे ना टेक्नॉलॉजी वाईज खूप मोठा आहे. लॉट ऑफ थिंग्स हॅव हॅपेंड आणि होत आहे, अजूनही होत राहणार आहे. कितीतरी गोष्टी आहेत ज्या स्पोर्ट्सच्या अलाइड गोष्टीमध्ये पण टेक्नॉलॉजी आलेली आहे. फॉर एक्झाम्पल, there are certain things which you will probably notice soon. One of my friend is working on that particular project. की भारतामध्ये जर रशिया कुठेतरी मॅच चालू आहे किंवा युरोपमध्ये कुठेतरी चालू आहे आणि त्याचा टेलिकास्ट जर आपल्या चॅनलमध्ये होत असेल आपल्या इथे, तर त्याचे जे स्टेडियममधल्या ज्या जाहिराती फिरत असतात कडेनी फुटबॉल मॅचला, त्या आपल्या लोकल जाहिराती सुद्धा आता तिथे दिसू शकणार आहे. फक्त आपल्यालाच, जगाला नाही. इतक्या पुढे ती टेक्नॉलॉजी चाललेली आहे. म्हणजे उद्या तिथे आपल्याला एकदम अचानक फुटबॉल मॅच चालली आहे, अल क्लासिको बार्सिलोना वर्सेस स्पेन, आणि तिथे बाकरवडीची जाहिरात आली तर तुम्ही हे करून जाऊ नका, ती तर दिसू शकते. कारण टेक्नॉलॉजी इतक्या मोठ्या प्रमाणात आता चाललेली आहे. त्याच्यामुळे दिस इज हाऊ वर्ल्ड इज इव्हॉल्विंग, वर्ल्ड इज गोईंग अहेड. आणि आपल्याला कुठेतरी तो पेस पकडणं गरजेचं आहे टू ॲटलिस्ट अंडरस्टँड वेअर वी आर अँड हाऊ टू गो अहेड. कॉस्ट इफेक्टिव्ह गोष्टी आहेत का त्या? तर अजिबात नाही. आपला प्रायोरिटी स्पोर्ट्स आत्ता आहे का भारताची? नाही आहे. म्हणून आपण सो देर आर लॉट ऑफ फॅक्टर्स. मी म्हणलं ना की 2-4 दिवस बोलेल मी ह्याच टॉपिकवर. टेक्नॉलॉजीज, लॉट ऑफ कंपनीज. मग आता जे काय तुम्ही आत्ता सकाळपासून बघताय, कालपासून म्हणजे तुम्हाला उद्या पण काही बघायला मिळणार आहे की देर आर so many companies coming up with their products which are related to technology, advancements, products not only related to wearables किंवा नॉन वेअरेबल्स, स्टेडियम ऑपरेशन्स पासून असतील किंवा तिकिटावर. आता त्याचं व्हेरी फॅब्युलस आहे. तुमचं जे पास असतो तुम्ही जेव्हा एंटर करता, तुम्ही जर ते त्याच्यावरचा QR स्कॅन केला कोड, तर तुम्हाला त्या प्लेअरची माहिती, तुम्हाला कुठल्या तुम्ही टीमला सपोर्ट करताय हे जर लक्षात आलं तर त्याची अख्खी हिस्ट्री तुम्हाला तुमच्या फोनवर दिसू शकेल. अशा अनेक गोष्टी आता खूप रॅपिडली होत आहेत आणि दोज आर गुड थिंग्स टू हॅपन. म्हणजे टेक्नॉलॉजी वाईट आहे का? तर अजिबात नाही आहे. सो जसं सकाळच्या सेशनमध्ये सावंत सरांनी सांगितलं की ते पार्टनरशिप खूप छान झाली पाहिजे. देर आर ह्यूज बेनिफिट्स दॅट वी कॅन टेक अवे फ्रॉम हिअर. हाय कॉस्ट, आय टोल्ड यू, इमेन्स कॉस्टली असतात त्या गोष्टी. सो दॅट इज वन ऑफ द मेजर रिझन्स वाय वी ॲज युजर्स लॅक दिस पर्टिक्युलर ऑपॉर्च्युनिटी टू यूज हाय एंड टेक्नॉलॉजीज. Very few institutes in India, पुण्यात सुद्धा, there are some maybe RB Sports Institute असेल where they have good technology backup. बालेवाडीसारखं स्टेडियम आहे जिथे ऑब्व्हियसली आता माहिती नाही फंक्शनिंग आहेत का नाही गोष्टी, पण तिकडे पण आहेत. दोज पीपल कॅन अफोर्ड टू, बिकॉज दे आर इन क्रोर्स. द कॉस्ट ऑफ इक्विपमेंट्स इज इन क्रोर्स. फॉर अ प्रायव्हेट सेटअप इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट टू मॅनेज, बाय दोज प्रोडक्ट्स अँड ऑब्व्हियसली युटिलाइज इट. सो कसं असतं मार्केट अडॉप्शन कसं होतं बघा, की इफ यू हॅव अ हायस्कूल स्पोर्ट्स, इट इज ॲट द बेस ज्याच्यावर खर्चच करता येत नाही. आणि खरं तर खर्च तिथे करायला पाहिजे. ओके, खर्च कुठे करतात? डायरेक्ट मेडल आल्यावर. मग त्याला वाटेल तिथून एक मेडल आणली की तो त्याचं आयुष्य सार्थकी लागलं. मग त्यांनी नाही परत तो आला तरी चालतो, कारण त्याला इतके पैसे मिळालेले असतात तोपर्यंत खेळापेक्षा जाहिरातींवर जास्ती मिळतात त्याला, आणि त्याचं आयुष्य व्यवस्थित चाललेलं असतं. मी क्रिकेटबद्दल बोलत नाही की क्रिकेट आपण बोलायलाच नको, तो वेगळाच एक खेळ आहे. पण अदरवाईज देर आर लॉट ऑफ म्हणजे कम्पेअरच करायचं नाही ना, कारण क्रिकेटचं आणि बाकीच्या स्पोर्ट्सचं जाऊ द्या, ते वेगळंच. सो हाय व्हॉल्यूम जिथे असतो ना तिथे आपण कमी खर्च करतो. ओके, सो सायन्स बॅकअप असेल, यू नीड टू काइंड ऑफ
स्पोर्ट्स सायन्सचा एक्सपर्ट हवा आहे आम्हाला. मग हवा आहे तर पैसे मोजा. पैसे कोणाला मोजतात? जो स्पॉन्सर्ड ॲथलीट आहे तोच मोजतो. म्हणजे हे कुठेतरी दीज थिंग्स कनेक्ट होत नाहीत डॉट्स. म्हणून आपल्याला काय पाहिजे? फॉर आर कंडिशन्स वी नीड समथिंग दॅट इज मोर सस्टेनेबल, दॅट इज मोर ॲप्लिकेबल, आणि ते आपल्याला वापरता आलं पाहिजे. तर काही गोष्टी आहेत, असं नाही की सगळंच महाग आहे ना. आपल्याला आधी तर डोकं वापरायला लागेल जे आपल्याकडे आहे. तिथनं सुरुवात करू आपण, की जिथे आपल्याला दिलंय शिकवलंय त्यातनं कसं करता येईल. इनडिरेक्ट मेथड्स असतात. VO2 max फक्त आपल्याला तिथे गेलं, त्या लॅबमध्ये गेलं आणि तरच ते VO2 max मिळतं का? आपल्याला नाही. पण जर VO2 max बद्दल आपण वाचलंय, आपल्याला माहिती आहे की असं असं केल्याने त्याचं आपल्याला एस्टिमेट काढता येतं, आणि मग वापरा ना. वापरायचंच नाही. आणि मग देन यू स्टार्ट क्लेमिंग की नाही आमचा ॲथलीट इज नॉट डुईंग गुड. दॅट इज एक्झॅक्टली वॉट माय पॉईंट इज, की इफ यू हॅव इनडिरेक्ट वेज ऑफ मेजरिंग सर्टन थिंग्स, स्टार्ट युझिंग इट, स्टार्ट युटिलायझिंग इट. मग ते हार्ट रेट मॉनिटरिंग असेल, किंवा मी म्हटलं तसं की इनडिरेक्ट मेथड्स विच आर प्रूव्हन एव्हिडन्स बेस्ड. असं नाही की काहीतरी स्वतःच काढून वापरायचं आहे. इव्हॉल्विंग कॉस्ट जी असते ना, आता 80sमध्ये हार्ट रेट मॉनिटर्स तेव्हा आले, आपल्याकडे आत्ता आलेत, म्हणूनच आपण मागे होत अजून, पण आहेत आत्ता. तेव्हापासून ते लोक वापरतायत. हाय अँड वेरेबल्स पर्यंत आलंय. म्हणजे लिटरली चष्म्याच्या काडीमध्ये सुद्धा आता तुम्हाला टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत. देर आर लॉट ऑफ व्हेरी गुड कंपनीज हू हॅव कम अप विथ समथिंग विच इज इन द स्लीव. ते तुम्हाला तुमच्या कपड्याची जी शिवण असते त्याच्यामध्ये एम्बेड केलेले आता सेन्सर्स आहेत, की ज्यांनी तुम्हाला अख्खं मुवमेंट प्रोफायलिंग मिळतं. गार्मेंटमध्ये तर टेक्नॉलॉजी कुठल्या कुठे चाललेली आता. तर बेसिकली होतं कसं की यांनी इन्फॉर्मेशन खूप चांगली मिळते. पूर्वी स्वेट अनालिसिस आम्हाला करायची वेळ आली तर खूप त्रास व्हायचा की किती घाम येऊन गेलेला आहे. कारण आता अगेन सेम थिंग, मी म्हटलं तसं की प्रत्येक टॉपिकवर मला भरपूर बोलता येईल, पण आपण फक्त टच बेस का करतोय की तुम्हाला माहिती पाहिजे की नाही. अच्छा, घाम येतच असतो ना खेळायला, नाही, पण तो जर मॉनिटर केला, एखाद्या प्रत्येकाच्या घामाच्या येण्याची कॅपॅसिटी वेगवेगळी असते हे तुम्हाला माहिती आहे. एखाद्याला बसल्या बसल्या एसीत पण घाम येतोच आहे, कारण त्याची टेंडन्सी तशी असते, पण त्याचा इफेक्ट त्याच्या परफॉर्मन्सवर होतोय याचं कोणी गणित लावतच नाही. सो दीज आर द थिंग्स दॅट यू नीड टू कमांड ऑफ कॉमन विथ, की काय करायला लागेल आणि काय मोजून काय होतं. तर तसं हाय अँड वेरेबल्समध्ये आता स्वेट अनालिसिस तुमच्या टी शर्टमधनंच अनालिसिस व्हायला लागलंय. किती स्वेट आला, किती झाला, किती ड्रेन आउट झालंय, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्सेस, अशा अनेक गोष्टी टेक्नॉलॉजी वाईज यायला लागला, ज्याचा फायदा क्विकली पोचायला लागला. पूर्वी कसं होतं की ती टेस्ट केली की मग त्याचा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी येणार, त्याचा अनालिसिस तिसऱ्या दिवशी होणार, मग तो कोचकडे जाणार, मग तो ट्रेनर स्पोर्ट्स सायन्सवाले बसणार आणि मग त्याचा प्रयोग सुरू करणार. आता व्हॉट AI हॅज डन इज की ही सगळी प्रोसेस त्यांनी फास्ट करून टाकली आहे, आणि विच इज रिक्वायर्ड. आत्ता सुद्धा आपण आज बसलो आहोत, मे बी पुढच्या वर्षी आपण परत जेव्हा भेटू कुठेतरी, तर कुठेतरी खूप मोठा बदल आपल्यामध्येच झालेला असेल, किंवा आपण वापरत असलेल्या गोष्टीमध्ये पण अरे हे तर मागच्या वर्षी आपण वापरतच नव्हतो आणि तिथ्या लेवलला आपण गेलोय. सो दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू, की खूप गोष्टी आहेत की ज्या आपल्याला करता येण्यासारख्या आहेत आणि ज्या आपण नक्कीच इम्प्लिमेंट केल्या पाहिजे. आता डायरेक्ट कोरिलेशन आहे, कॉस्ट किती आहे तुम्हाला जसा आउटपुट मिळणार आहे याच्याबद्दल दुमत नाही. खर्च तुम्हाला करायला लागतो तरच आउटपुट मिळतो. हे प्रायमरीली हे आता गणित बसलेलं आहे, कारण देर इज नो शॉर्टकट की माझ्याकडे सेन्सर नाही आहे, माझ्याकडे वॉच नाही, माझ्याकडे लॅब नाही आहे, फिजिओलॉजी लॅब नाही आहे, फोर्स प्लेट्स नाही आहे, बायोमेकॅनिक्स लॅब नाही आहे, तरी मला परफॉर्मन्स हवा आहे. अनफॉर्च्युनेटली नाही होणार. कुठेतरी जेव्हा तुम्हाला एलिट लेवलला खेळायला लागतं, काही प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होत नाहीत, तेव्हा तुम्हाला टेक्नॉलॉजीची मदत घेऊन क्वांटिफायबल आउटपुट काढून आणि मगच त्याला तुम्हाला यू नीड टू काइंड ऑफ गिव्ह देम सोल्युशन्स. त्याच्यामुळे देर हॅज टू बी सम सॉर्ट ऑफ एन इक्वेशन. फिटनेस इव्हॅल्युएशन जरी आपण म्हटलं साधं, तरी अगदी 5,000 रुपयापासून काय 4-5 लाखांपर्यंत त्याचं पॅकेजेस असतात आज जगात. रुपयामध्ये सांगतो मी की इतकं खर्च लागू शकतो फक्त इव्हॅल्युएशनलाच. तर ॲथलीट मॉनिटरिंग सॉफ्टवेअर, मी जसं मगाशी म्हणालो की मोठमोठे प्लेयर्स आहेत त्याच्यामध्ये जगात. लॉट ऑफ डेटा इज अक्वायर्ड, युटिलाइज्ड. ते सॉफ्टवेअर्स तुम्हाला ते पर्सनली सुद्धा इंडिव्हिज्युअलला पण टीमला देतात, त्यातनं डेटा लगेच मिळतो रिअल टाईम. हॉकी कोणी खेळतं का इथे? हॉकी
Anybody plays hockey? There are 2 people. So hockey is the only game आता सध्या टीम स्पोर्ट जिथे 2-way कम्युनिकेशन डिव्हाइसेस अलाउड असतात. फुटबॉलमध्ये कसं आहे की ते फक्त 1-way कम्युनिकेशन. म्हणजे काय की ते जो सेन्सर आता आपण बघितलं काही काही फुटबॉल प्लेयर्स असतात त्यांच्या पाठीला ते GPS ट्रॅकर्स लावलेले असतात. आपले सुद्धा ISL मध्ये इंडियन टीम पण वापरते. तर त्याचं मॅच झाल्यानंतर ते सेन्सर्स काढून घेतो आम्ही, मग ते मॉनिटरमध्ये आम्ही ते लावतो आणि मग त्याचा डेटा घेतो की कोण किती पळालं, किती झालं, त्याचा स्ट्राईड काय होता, किती दमला होता वगैरे वगैरे, हे सगळे आउटपुट त्याच्यावर येतो. बट इन हॉकी रिअल टाइम चालू असतं. दे मॉनिटर ऑन द बेसलाईन. साईडलाईन्सला बसून कोचेस ठरवतात की हा खूप जास्ती झालेला, त्याचा हार्ट रेट खूप वर झालेला दिसतो, त्याला रिप्लेस करा, दुसऱ्याला पाठवा. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, देर आर लॉट ऑफ थिंग्स दॅट आर हॅपनिंग इन स्पोर्ट्स ॲज वेल. आता येऊ आपण खऱ्या मुद्द्याकडे, ज्याच्यावर मला हे सांगायचं आहे आणि मग मी थांबणार आहे. किती लोकांनी स्वतःचं फिटनेस टेस्टिंग आतापर्यंत केले? जस्ट म्हणजे एवढ्यात रिसेंटली कोणाने स्वतःचं टेस्टिंग कधी केलंय का कोणी? आपण किती फिट आहोत? Nobody. Why? You know why you don't do that? Because either you have to go somewhere or somebody has to come to you and do your tests, आणि मग ते टेस्ट झाले की त्याचे रिपोर्ट्स येणार आणि देन बेसिकली यू काइंड ऑफ अनालाइज इट आणि मग तुम्हाला तो रिपोर्ट मिळणार. म्हणून आपण हे सगळं टाळतो. आता टेक्नॉलॉजी हॅज गॉन बियॉन्ड सर्टन थिंग्स, आणि दिस इज वन पर्टिक्युलर मोबाईल ॲप्लिकेशन दॅट आय वॉन्ट टू इंट्रोड्यूस यू टू ऑल टुडे. कि this is the first and only mobile application in the world today which can measure your fitness tests or other fitness evaluation, certain parameters of course, without using any variables. You just need a smartphone, and I'm very happy that I'm one of the founders of this particular application. And it is... Thank you so much. आणि तुम्हाला just because of this particular conference, sir, with the help of the organizers and Shraddha madam, I just took this opportunity to make this application available to you all for 1 week to use it for free. Okay? आता just download whenever तुम्हाला तिथे QR कोड आणि हे आलेलं असेल प्रॉब्ली तुमच्या ग्रुपवर याच्या कॉन्फरन्सच्या, किंवा जाताना तिथे डेस्कवर QR कोड आहे, तो स्कॅन करा, डाउनलोड करा, रजिस्टर करा, अँड आय टेल यू व्हॉट दिस गिव्स यू. ओके, तुम्ही एक्सप्लोर करालच, पण तो वापरायचं कसं, किती सोपं केलंय. आणि आत्ता जे तुम्हाला अनथिंकेबल होतं, वाय आय एम प्राऊड, बिकॉज एकतर जगातलं पहिलं ॲप आहे जे अजून आत्ता पेटंट वगैरे कधीही आम्हाला ग्रांट होऊ शकतं ह्या लेवलला. गेले 2 वर्ष अनेक कष्ट करून टेक्नॉलॉजी टीम आणि माझ्याबरोबर बसून आम्ही ते केलंय. The beauty of this product is की तुम्हाला अपर बॉडी, कोर, लोअर बॉडी, बॅलन्स आणि फ्लेक्झिबिलिटी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फोनच्या समोर टेस्ट करून 15 मिनिटात तुम्हाला त्याचा रिपोर्ट मिळू शकतो विदाउट एनी एक्सपर्टीज अराउंड यू. आणि ते तुम्ही तुमचंच करू शकता, तुम्हाला फक्त फोन आणि जागा लागते. ओके, सो हे स्मार्टफोन बेस्ड टेक्नॉलॉजी म्हणतात ना, टेक्नॉलॉजी पुढे का चालली आहे. आणि मी म्हटलं की खर्च लागणार आहे का, तर नक्की असतो तो. व्हेरिएबल्स असतो, हे असतो. आपल्याला सध्या परवडतंय का? आपण का, वाय आरंट वी टेस्टिंग प्लेयर्स आणि ॲथलीट्स? परीक्षा जेव्हा शाळेत असते तेव्हा होतेच ना आपली परीक्षा, 6 महिने होते, वार्षिक परीक्षा होते, मध्ये युनिट टेस्ट होतात, अँड देन वी गेट अ रिपोर्ट कार्ड. तसंच बॉडीची जर आपण एक्झाम घेतलीच नाही वेळोवेळी तर कळणारच नाही आपल्याला आपण कुठे वीक आहोत. इतकं सिम्पल गणित माझ्या डोक्यात जेव्हा आलं तेव्हा मी स्टार्टेड टू वर्क ऑन दिस एंटायर. आणि टेक्नॉलॉजी ॲज इट वॉज गेटिंग फ्लाइंग इन डिफरंट डिरेक्शन्स एव्हरी सिंगल डे, का नाही म्हटलं वाय नॉट यूज दिस टेक्नॉलॉजी वर्ल्ड विच आय वॉज नॉट अवेअर ऑफ. जेव्हा मी याच्यात पडलो तेव्हा मला कळालं की कम्प्युटर विजन, मशीन लर्निंग, ऑगमेंटेड रियालिटी ह्या सगळ्या गोष्टी काय असतात ते मला कळायला लागल्यानंतर हे सगळं डोक्यातनं येऊन विथ द अदर को फाउंडर्स वी केम अप विथ दिस ॲप्लिकेशन. आता दिस इज वन ऑफ द मोस्ट इफेक्टिव्ह टूल टिल डेट टुडे. ओके, आता मी जसं म्हटलं काल आय जस्ट मेन्शन्ड आय वॉज टॉकिंग टू द founder of AMS, which is one of the leading companies in the world today. They have this AMS is used by athletes across 90 countries. Okay, 90. आणि
that person fortunately happened to find me on some platform, and then they contacted us. That this goes so hand in hand. If you can measure something without intervention and without interference of anybody, plus a transparent record can be generated immediately compared to a normative data which is published in the sports science, sports medicine books, how simple it can be. So याच्यात काय होतं ना की आपण जेव्हा काय आपण प्लँक टेस्ट घेऊ, आपण प्लँक करतो टू अंडरस्टँड की हाऊ व्हॉट इज द कोर. सो परीक्षेत प्लँक ॲज अ ट्रेनिंग इज डिफरंट, प्लँक ॲज अ टेस्ट इज डिफरंट. वाय आय विल टेल यू. ट्रेनिंग आपण जेव्हा करतो ना, दोघं शेजारी शेजारी उभं राहून बघू रे आज आपलं किती होतंय, अँड देन वी स्टार्ट. मग जरा 40 सेकंद झाले की हिप्स वरच उचल, हात खालीच कर, थोडं कुठेतरी हाल, म्हणजे ते ॲडजस्टमेंट्स करायला थोडा वेळ मिळतात, म्हणजे अजून यू कॅन प्रोलॉंग. वेन यू वॉन्ट टू टेस्ट युअर प्लँक यू हॅव टू बी रॉक सॉलिड, यू हॅव टू बी व्हेरी स्टेबल. मग हे कोण ठरवणार वेदर दॅट प्लँक इज गोईंग राईट, चीट झालंय का नाही झालंय. आता व्हॉट डज सायन्स से की यू कॅन ॲक्च्युली काइंड ऑफ ॲडजस्ट युअर सेल्फ 3 times इन दॅट एंटायर टेस्ट. मग तुम्ही कधी थोडंफार हिप्स वर घेऊन ॲडजस्ट करायला गेलात किंवा एकदम हिप थोडे सॅक केले तरी तुमची प्लँक, आणि तिसऱ्यांदा केलं की देन जो कोण हे असतो ट्रेनर असतो किंवा हे असतो, दे विल से की नाही नाव यू स्टॉप, यू कॅनॉट कंटिन्यू डुईंग द टेस्ट. तसंच इथे आपल्याला कम्प्युटर विजन सांगते, इथे तुमचा मोबाईल फोनच सांगतो तुम्हाला की पहिली चूक झाली आहे, दुसरी झाली आहे, तिसरी झाली आहे, तो टेस्ट बंदच करून टाकतो आणि यू गेट द रिपोर्ट. सो दिस इज वॉट आय एम ट्राईंग टू टेल यू की हे सेल्फ असेसमेंट जी असते ना, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाव आम्ही एका शाळेमध्ये, वेन वी वर डुईंग इट लास्ट इयर, वी जस्ट वेंट टू अ स्कूल अँड वी वॉन्टेड टू गेट दिस होल थिंग. स्कूलचं शाळेमध्ये सुद्धा पीटी पिरियड इज नथिंग बट दे मेक यू रन अराउंड अँड डू सम एक्सरसाइजेस अँड दे डोंट टेस्ट द किड्स व्हेरी फ्रिक्वेंटली. So we wanted to tell them that this is what it happens when you want to assess or evaluate kids on different platforms. So it is not possible practically for every school to have such a huge number of expertise staff to get these things done. So त्यांना आम्ही विचारलं, 350 मुलं होती त्यांच्या शाळेमध्ये. त्यांना म्हणलं तुम्हाला किती वेळ लागतो. नाही म्हणे आम्हाला महिनाभर तरी जातो यांच्या सगळ्यांची टेस्ट करायला, प्रत्येक ती म्हणजे ते पीटी पिरियड बघा, सुट्टी बघा. अँड सडनली व्हॉट हॅपन्स इज वी गिव्ह देम रँडमली, आम्ही त्यांना 3 तासात 350 मुलं करून दिली विदाऊट एनी तयारी. डायरेक्ट त्यांना म्हणलं आपण करून टाकू. दे वर शॉक्ड. तुम्हाला पण आश्चर्याचा धक्का बसेल की आता तुमच्या सगळ्यांचं फिटनेस टेस्टिंग तुमच्या सगळ्यांच्या फोनवर कुठेतरी जागा असेल ना तर 15 मिनिटात होऊ शकतं. This is the scalability that we wanted to look at, and that is why we approached the central government. मिनिस्ट्रीमध्ये आम्हाला सांगितलं की हे खूप चांगलं झालंय, मेड इन इंडिया अँड ऑफकोर्स सगळं. त्यांनी आम्हाला हेल्थ मिनिस्ट्रीकडे गेलं आणि आयुष्यमान भारत डिजिटल मिशन म्हणून जे काय सेंट्रल गव्हर्नमेंटची एक प्लॅटफॉर्म आहे, सो दे सर्टिफाईड अस ॲज द ओनली फिटनेस टेस्टिंग ॲप टुडे विच इज लाईव्ह ऑन ABDM नाव. सो आपण AI आणि टेक्नॉलॉजीबद्दल बोलतो. हे जर आता आपल्याला इतकं सुटसुटीत जर हातात मिळालंय तर आय वॉन्ट यू पीपल टू फर्स्ट एक्सपिरियन्स इट. तुम्ही ते वापरा. आत्ता पुढचे 8 दिवस तुम्हाला मल्टिपल वेळा तुम्हाला कळेल, ते एक टेस्ट करून बघा त्यातली. तुम्हाला कळेल की ते किती सोपं, तुम्हाला तुमचाच रिपोर्ट मिळेल. 2-3 गोष्टी आहेत फक्त विच आर व्हेरी इम्पॉर्टंट वेन ते तुम्हाला स्वतःला करायचं किंवा वेन यू वॉन्ट टू गेट समबडी टेस्टेड ऑन देअर फोन. की आपण परीक्षेला जसं जातो तेव्हा पॅड, पेन्सिल, पेन, खोडरबर सगळं घेऊन जातो प्रॉपर, तसंच ही पण टेस्ट आहे. काहीतरीच घातलंय, लेदर शूजच आहेत, जॅकेटच घातलंय, तसं न करता स्पोर्ट्स वेअरमध्ये जर केलं तर त्याचे रिझल्ट ऑप्टिमम येतात. इतकं सोपं आहे. लाईट नीट लागतो, रूममध्ये एवढीशी जागा लागते, दॅट्स इट. एवढ्या याच्यावर तुमचं सगळे टेस्टिंग तुम्हाला फोनच्या समोर ते करता येतात. तर याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी आहेत. आय फील फ्री टू एक्सप्लोर दॅट ॲप. फिटनेस ट्रॅकिंग तुम्हाला करता येतं. एव्हरी मंथ तुम्ही जर केलं टेस्टिंग तुमचं तर तुम्हाला कळतं की आता 1 minute स्क्वॉट टेस्ट आहे. स्क्वॉट आपण 1 minute किती करू शकतो हे ते नुसतं ते सांगत नाही, त्याच्यात डीप किती केल्या, फुल किती केल्या, हाफ किती केल्या, पॅरामीटर्स काय होते त्याचे, तुमच्या एज
तुमचे जेंडर, तुमचं हाईट आणि वेट कन्सिडर होतं फॉर द रिपोर्ट टू बी जनरेटेड. सो दिस इज द मशीन लर्निंग दॅट वी हॅव युज्ड, वेअर इंडिव्हिज्युअल रिपोर्ट येतो प्रत्येकाच्या हाईट, वेट, तुमचा बॉडी टाईप जो असेल तो आणि तुमचं जेंडर प्रमाणे, कारण नॉर्मेटिव्ह डेटा त्याप्रमाणे आहे. त्याच्यातच एक्सरसाइज लायब्ररी आहे की एखाद्याचं कोर खरंच पुअर आलं तर काय करायला पाहिजे, तर त्याला एक्सरसाइजेस त्याच्यात दिलेल्या आहेत. त्या तुम्ही जर फॉलो केल्या आणि परत 1 महिन्याने तुम्ही टेस्ट केलं तर तुम्हाला दिसतं की त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. असे अनेक आहेत. हॅबिट ट्रॅकर आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचे हॅबिट्स टाकता येतात वगैरे वगैरे. चॅलेंजेस क्रिएट करता येतात की यू हॅव अ क्लास ऑर यू हॅव अ टीम विच यू आर टेकिंग केअर ऑफ, आणि तुम्हाला त्या सगळ्यांचं एक चॅलेंज, एक प्लॅन चॅलेंज क्रिएट करायचं आहे, तर तुम्ही ते करू शकता. असं अनेक आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय आहे की वी नीड टेक्नॉलॉजी इन एव्हरी फिटनेस जर्नी अँड एव्हरी ॲथलीट्स हँड, बिकॉज इट इज द कोच. आणि तुमचा तो एक गुरु आहे असं समजा. आता टेक्नॉलॉजी गोईंग फॉरवर्ड अनेक गुरु असू शकतात, पण दिस कॅन बिकम वन ऑफ द हँडी गुरु वेअर यू कॅन नॉट ओनली अंडरस्टँड की तुम्ही काय क्वांटिफायबल मेजर्समध्ये आहेत आणि हाऊ टू इम्प्रूव्ह दॅट ॲज वेल. एनी क्वेश्चन्स? थँक्यू सो मच. थँक्यू. काय विचारायचं आहे कोणाला? एनी क्वेश्चन्स? Recently, we are doing such skill mapping for 5th standard to 10th standard. So, similar to that application, how your technology can be implemented in that? So basically, this can be given as a homework. So his question was that they do fitness mapping for 5th standard to 10th standard, and that is one of our, we can say, a target go-to people who we want this technology to be used. Now, getting 5th standard to 10th standard students ka fitness data done is going to, it is very time consuming one, otherwise till today. Second, there are lot of manipulations that happen, which we see that whatever research we did, somebody who understands how 3,000 kids were tested in 5 days, you know what happens in that Excel sheet. So these things can be obviously not. So this can be a very good tool for those kids where they can do their fitness testing as a homework. So they can do it on a Sunday when they are home, on their parents' phone, of course, because you need a unique phone number to get themselves registered. But the report that is generated, so there are 2 structures. Just quickly, I'll brief you. One is the individual ones, which now you're going to get that QR code, आणि ते तुम्ही घरी जाऊन करू शकता. हे इंडिव्हिज्युअल झाला. पण समजा हे सगळ्यांचं आपल्याला एक BC to ADचा एक ग्रुप करायचा असता आणि तो त्याच्या अंडर जर सगळ्यांना आपल्याला एनरोल करायचं असतं, तर ॲज अ सुपर ॲडमिन maybe Ms. Shraddha would have had rights to evaluate everybody's fitness, कारण त्यांना दिसलं असतं डॅशबोर्ड त्याचा वेगळा आहे. सो कमिंग बॅक टू युअर पॉईंट, so 5th to 10th, if the principal wants to understand what is the fitness index of that school looking like, so every classroom can have a group. The class teacher can be an admin of that group, or the PT teacher can be admin of that group, and they will do the test at home. You don't need to do anything. Let the kids do the test on Sundays. The teacher on Mondays or other real time will get to know which students have done the test, how are they doing, what are the core looking like for their class, is the balance correct. Now in my practice, मी करतो स्पोर्ट्स मेडिसिनची प्रॅक्टिस, मला बऱ्यापैकी यंग मुलं, school going kids, 8th, 9th, maybe 11th, 12th also, and some university kids, they don't work on their balance altogether right from this age. There are so many kids who fail to wear trousers without support. Absolutely shameful. It is not right. You try it out yourself. तुम्हाला जर तुमचे कपडे विदाउट बॅलन्स घालता येत नसतील तर आय थिंक इट इज समथिंग इज गोइंग रॉंग. आणि इंजुरीज का होतात? दिस इज आय एम पुटिंग अ व्हेरी ब्रॉड पिक्चर इन फ्रंट ऑफ यू. इमॅजिन की यू आर कॅरिंग सर्टन muscle imbalances which you don't know, and that is going to cause you backaches, neck pains,
maybe some potential injuries when you start playing some recreational games because you don't follow certain parameters. जसं शाळेतले तुमच्या परीक्षा होतात, कॉलेजमध्ये परीक्षा होतात आणि त्या रेग्युलरली होतात, शरीराची परीक्षा घ्यायला आत्तापर्यंत सोल्युशन नव्हतं, आत्ता आहे. प्लीज युटिलाइज इट अँड फॉर अन ऑर्गनायझेशन इट इज अन एक्स्ट्रीमली गुड टूल. हॅलो, लास्ट इयर सरांसोबत वर्किंग करत होतो. पुणेरी बाप्पाला एसेन्स म्हणून काम करतो. तर लास्ट इयर हे ॲप डिझाईन नव्हतं आय थिंक. तर आम्ही ग्राउंड लेवलला टेस्ट घेतल्या होत्या. मुलांना प्रत्येक गोष्टीत आम्हाला सांगायला लागायचं की प्लँकमध्ये कोणती पोझिशन पाहिजे, ॲजिलिटीमध्ये कोणती पाहिजे, प्रत्येक पुशअपमध्ये कोणती पोझिशन पाहिजे. पण यावेळेस काय झालं की ॲप्लिकेशन आल्यामुळे एवढं इझी झालं की ते मुलं ॲटोमॅटिक चालू करायचे स्वतःच आणि ते त्यांचं टेस्ट परफॉर्म करायची. तर टेस्टमध्ये असं व्हायचं की ते ॲप पूर्णपणे त्यांना गाईड करत होतं की तुमची पोझिशन कशी पाहिजे, कोणत्या लेवलची पाहिजे. आणि जर म्हणजे काय व्हायचं की लास्ट इयर मुलं स्पॉट करायचे आणि आम्ही काउंटिंग करत राहायचो. मग मुलं म्हणायचे आम्ही 35 केले, 40 केले. पण ॲपमध्ये कसं जर तुमची पोझिशन करेक्ट असेल तरच ते काउंट करतं, नाहीतर ॲप बंद होऊन जातं. त्यामुळे आम्हाला रिझल्ट पण एवढे छान भेटले. आणि लास्ट इयर कसं आम्ही डाटा कलेक्ट करायचो, पूर्ण एक्सेलमध्ये टाकून नंतर रिपोर्ट तयार करायचो. पण आता एक्झॅक्टली काय झालं की मुलांच्या टेस्ट झाल्या, मुलं रेससाठी गेले की त्यांचा लगेच डाटा म्हणजे त्यांच्याकडे पूर्ण त्यांचं शीटच आलं की काय झालंय, कुठे वीक आहे, काय पूर्णपणे. थँक्यू सर. थँक्यू सो मच. दिस इज द ब्युटी. काय झालंय की तो स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच आहे, प्रोफेशनल टीमचा आहे. पुणेरी बाप्पाची टीम जी आपली आहे दॅट इज बेसिकली रिप्रेझेंटिंग महाराष्ट्र प्रीमियर लीग. आणि ते क्रिकेटला असं बोललो म्हणून तुला काही तू नको वाटू, मी पण काम करतो क्रिकेटचं त्याच्यामुळे. पण आम्ही लास्ट वीकच टेस्टिंग केलं त्यांचं बिकॉज फिजिओथेरपी सर्व्हिसेस ह्या फिट टू स्पोर्टच्या असतात त्यांना म्हणून. तर इतकं फास्ट क्विक आणि झालं त्यांचं असेसमेंट इव्हॅल्युएशन अँड रिपोर्ट वॉज जनरेटेड इमिजिएटली बिफोर इवन दे स्टार्टेड टू कूल डाऊन. रिपोर्ट आलेला होता त्यांचा. सो हे जे आहे ना, दिस इज समथिंग दॅट द टेक्नॉलॉजी इज ब्रिंगिंग टू आवर डोर स्टेप. तुमची फिटनेस टेस्टिंग लॅब तुमच्या हातात आहे आत्ता, त्याच्यामुळे त्याचा वापर करा, ते बघा, यूज करा आणि प्लीज फीडबॅक द्या. थँक्यू सो मच. एनी अदर क्वेश्चन्स? थँक्यू so much.